नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली आहे। तुमच्या पगारामध्ये किती वाढ होणार समोर आली आहे मोठी माहिती। बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। 8व्या वेतन आयोगासाठी गरजेची माहिती सादर करण्याची मुदत आता संपलेली आहे। पुढे आयोग प्राप्त डेटाचे विश्लेषण करून पगारामध्ये, डीएमध्ये आणि एचआरमध्ये तसेच बाकीच्या भत्त्यांबद्दल शिफारशी करण्याच्या तयारीच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहे। सध्या 8व्या वेतन आयोगाबद्दल कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहेत। आयोगाच्या कामकाजाला एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झालेला आहे। केंद्रीय मंत्रालय, विविध सरकारी विभाग आणि केंद्रशासित प्रदेशांकडून महत्त्वाची माहिती सादर करण्याची शेवटची मुदत 31 जुलै रोजी संपली। याआधी ही मुदत 30 जूनपर्यंत होती, मात्र अनेक विभागांनी जास्त वेळ मागितल्यामुळे ती वाढवून 31 जुलैपर्यंत केली होती। आता ही मुदत संपल्यामुळे नव्याने कोणताही डेटा आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करता येणार नाही आहे। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर दिल्लीपासून ते तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी कर्मचारी संघटना, सरकारी प्रतिनिधी आणि संबंधित विभागांमध्ये बऱ्याच बैठका घेण्यात आल्या। त्यात कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते, सेवा अटीच, रजा आणि कामाच्या पद्धतींमध्ये सुधारणा यांसंदर्भातल्या मागण्या आयोगासमोर मांडल्या आहेत। कर्मचारी संघटनांनी बदलत्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सॅलरीच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। डेटा जमा करण्याची प्रोसेस ही फक्त औपचारिक नाही तर आयोगाच्या अंतिम शिफारशींचा पाया मानली जाते। मंत्रालय आणि विभागांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारवर येणारा आर्थिक भार, कर्मचाऱ्यांची संख्या, पेन्शनधारकांची माहिती आणि वेतनवाढीचा संभाव्य परिणाम यांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे। या माहितीच्या मदतीने आयोग पुढचे अहवाल तयार करण्याच्या प्रोसेसला सुरुवात करेल। आता बघूया की सॅलरी मध्ये वाढ किती होणार आहे। डेटा सादर करण्याची मुदत संपली म्हणजेच लगेचच सॅलरीमध्ये वाढ होत नाही। आता आयोग मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करेल, कर्मचारी संघटनांच्या मागण्यांचा अभ्यास करेल आणि त्यानंतर सरकारला आपल्या शिफारशी सादर करेल। त्यावर केंद्र सरकार निर्णय घेतल्यानंतरच 8व्या वेतन आयोग जो आहे आणि संभाव्य सॅलरी वाढ जी आहे याबद्दल स्पष्ट चित्र समोर येईल। त्यामुळे सध्या ही प्रोसेस पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहे, पण कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जास्त काळ वाट पाहावी लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।